नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी उठलं की अंगण साफ करणं, नंतर स्नान वगैरे करून मग दैनंदिन पूजेला सुरुवात करणे आणि मग सकाळची कामे आवरणे बाकीची, असं माझं रुटीन असतं. तर आत्ता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आज म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत मी उंबरठा पूजन याची पद्धत आणि का करायचं याच्याविषयीचा माझा आजचा व्हिडिओ असणार आहे. खरं सांगू का, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, बरं सगळं काही चांगलं होईल. माझं एक रुटीनच बनलेलं आहे की सूर्य उगायच्या आतमध्ये आपलं अंगण वगैरे साफ करून उंबरठा पूजन झालं पाहिजे. आता उंबरठा पूजन का करावं, तर खरं सांगते, मी तुमच्यासोबत माझे वैयक्तिक विचार आणि मतं मांडत असते. त्यामुळे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा इथे गैरसमज नसावा असं मला वाटतं. म्हणून मी स्पष्ट करते की मी ह्या गोष्टी का करायला लागली. तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात. कुणाला आर्थिक समस्या असतात, कुणाला मानसिक समस्या असतात, कुणाला काही दवाखाने पाठीमागं असतात, कुणाचे काही काही अनंत असे समस्या असतात. तर त्या समस्या ज्या असतात ना, त्याच्यावरती मात करण्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं असतं. आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकतर आपली नियत चांगली असावी लागते, दुसरं आपलं कर्म चांगलं असावं लागतं, आणि तिसरी गोष्ट परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा लागतो. तर या गोष्टी करण्यासाठी आपण सतत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कुठेतरी बाहेर टाईमपास करत बसण्यापेक्षा मला वाटतं आपले काही महत्त्वाचे कामं ती एकदा करून घ्यावीत. आणि मग आपलं म्हणजे जसा वेळ मिळेल, मुलांमध्ये वेळ असू दे. मी नोकरी करते, त्यामुळे बऱ्यापैकी माझा 8 ते 9 तास बाहेर जातात. या गोष्टीमुळे मला जास्त वाटतं की मी जेवढा वेळ आहे माझा तो सत्कारणी लावावा. त्याच्यामध्ये कुणाची निंदा करू नये, कुणाबद्दल वाईट विचार करू नये, कुणाबद्दल कधी वाईट बोलू नये. हां, स्पष्ट बोलावं जरूर, कारण बऱ्याच जणांचं बघा, स्पष्ट समोर बोललं एक वेळ मन दुखावेल, पण कधी आपल्या आयुष्यामध्ये पाप जमा होणार नाही. बरेच लोक काय करतात, मागे खूप वाईट बोलतात आणि तोंडावर चांगलं बोलून गोड गोड बोलून निघून जातात. बरेच लोक असतात जे समोर एवढे गोड बोलतात आणि मागे वाईट बोलायला थोडेही भीत नाहीत किंवा बोलताना विचार करत नाहीत. तर मी माझ्या कामाला आधी महत्त्व देत असते. मग ते भलंही म्हणजे मला जे काम केलेलं समाधान मिळतं, मी पहिल्यापासून या गोष्टींना फार महत्त्व दिलेलं आहे. आणि हे बघा, कर्माचा हिशोब शेवटी हा होतच असतो. त्यासाठी आपले कर्म चांगले असावेत. भलेही तुम्ही त्या समोर व्यक्तीला तोंडावरती बोला की तुझी ही गोष्ट चुकीची आहे किंवा मला ही आवडली नाही. आपली बोलण्याची भाषा चुकायला नको जेव्हा आपण समोरच्याला बोलत असतो. पण जर समोरच्याला ते नाही पटलं, ते त्याचं वैयक्तिक आयुष्य असतं, ते त्यानं त्याच्या पद्धतीनं जगावं. आणि मी वैयक्तिक सांगते, मला या उंबरा पूजनाचा खूप अनुभव आलेला आहे बरं का. खरंच निगेटिव्हिटी पूर्ण जाते. मनाचे विचार असे कचऱ्यासारखे, एकदम कशी कचऱ्याची गाडी कचरा घ्यायला येते तसे आपले विचार कचऱ्यासारखे गळून पडतात आणि निघून जातात आपल्या डोक्यातून, आणि एक चांगली पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याच्यामुळं म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावं. म्हणजे मीच तुम्हाला सांगते, मी जर केलं ना तर मी 2-3 वेळेस दारामध्ये जाते, परत आते, ते परत बघायला जाते किती छान दिसते. सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वातावरण, कारण धूप दीप दिवा, सकाळी तुळशीची पूजा झालेली, असं म्हणजे अंगणामध्ये गेलं ना की एक पॉझिटिव्ह ऊर्जा जी येते ना, ती मी तुम्हाला खरंच सांगते, शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत. इतकी सुंदर म्हणजे सकाळची ती सुरुवात. आणि ही बघा, हीच उमेद असते माणसाला पुढे आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडण्यासाठी. ही उमेद, परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी, असं म्हटलं जातं ना, ते खरंच आहे. मी तर नेहमी म्हणत असते, सकाळची सुरुवात चांगली झाली की दिवस चांगला जातो.
सकाळची सुरुवात चांगली करण्यासाठी थोडंसं आपण आवरून थोडंसं लवकर उठून साधारण 10-15 मिनटं एक्स्ट्रा लागतात असं उंबरापूजन रांगोळी वगैरे काढायला. पण खरं सांगते एवढं दिवसभर प्रसन्न वाटतं. आणि जर ज्या गोष्टीमुळे आपला पैसा खर्च होत नाही, जातो 5-10 मिनटं एक्स्ट्रा वेळ जातो, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो, मानसिक समाधान मिळत असेल तरी हे करून बघायला काहीच हरकत नाही. या गोष्टीमुळे कधी कुणी मेलेलं, कुणाचं वाईट झालेलं मी तरी पाहिलं नाही आहे. आणि का म्हणून आपलं वाईट होईल मग या गोष्टी जर आपल्या मानसिक समाधानासाठी, आपल्या आनंदासाठी जर चांगल्या असतील तर माणसानं आवर्जून कराव्या असं माझं मत आहे. कधीही स्वतःला कमी लेखू नये, कारण ना तुमचा आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा, सुंदर आयुष्य जगा. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा. खूप चांगलं वाटेल. आपल्या चुका ह्या आपल्या शिक्षक आहेत, त्यांच्याकडून शिकून पुढे चलत राहा. म्हणजे बघा, ज्या चुका झालेल्या आहेत त्या परत करायच्या नाही. चुका पण आपल्याला खूप मोठं गुरुच्या स्थानी मार्गदर्शन करतात. जी चूक आपल्या आयुष्यात एकदा झालेली आहे ती परत आयुष्यात करायची नसते. हे खूप महत्त्वाचं आहे. उंबरठा पूजन हे केवळ एक म्हणजे औपचारिकता किंवा विधी नसून तो घराची पवित्रता राखणारं, सकारात्मकता वाढवण्यासाठी तसेच कुटुंबाला एक नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी शिकवते. यासाठी हे खूप महत्त्वाचे मानले जाते. बऱ्याच ठिकाणी शुभ कार्याच्या वेळेस उंबरापूजन केलं जातं. मी तर म्हणेल घरात थोडी जरी निगेटिव्हिटी वाटली की त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंगण साफ करावं आणि उंबरापूजन अवश्य करून घ्यावं. कारण उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने काय होतं तर सकारात्मकता वाढते. उंबरठ्याला लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते, त्यामुळे त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं मानतात. परत त्याच्यानंतर उंबरठ्यावर देवी देवतांचा वास पण असतो, अशी श्रद्धा असल्याने वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यासाठी रोखले जाते. मर्यादा आणि उंबरठा हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर्यादेचं प्रतीक आहे, शिस्तीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे या गोष्टींना आवर्जून प्राधान्य दिलं जावं असं मला वाटतं. वर्तनात मर्यादा पाळण्याचा संदेश आपला उंबरठा आपल्याला देत असतो, ज्यामुळे घरात शांतता आणि मंगलमय स्पंदने टिकून राहतात. त्यामुळे आवर्जून एकदा तरी उंबरापूजन करून बघा. तुमचंच तुम्हाला एकदम प्रसन्न वाटायला सुरुवात होईल. आणि तसेच गुरुवारी, शनिवारी आणि अमावस्येला, पौर्णिमेला जरी तुमचं नियमित नाही झालं तर या दिवशी करून बघा. घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी तुम्हालाच अनुभवायला मिळेल. माझा हा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा वाटला नक्की माझ्यासोबत शेअर करा. त्याच्यानंतर ज्या आपल्या अंगी असलेल्या सवयी नकळत आपले मुलंही तेच अनुकरण करत असतात. त्यामुळे आपले संस्कार, आपल्या संस्कृती, मर्यादा या गोष्टी पाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.